साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। मागील अनेक वर्षांपासून रेंगाळलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे। सुप्रीम कोर्टाने आज याबाबत महत्त्वाचा आदेश देत पुढील 4 महिन्यात निवडणुका घेण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाला दिले आहेत। त्यासाठी पुढील 4 आठवड्यात याबाबतचे नोटिफिकेशन काढण्याचे आदेशही कोर्टाने दिले आहेत। कोर्टाच्या आदेशामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा ओबीसी आरक्षणाबाबत आहे। ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यामुळे या निवडणुका रखडल्या होत्या। आता कोर्टाने ओबीसी आरक्षणाची 2022 पूर्वीची असलेली स्थिती कायम ठेवत निवडणुका घेण्याचा महत्त्वपूर्ण आदेश दिला आहे। 2022 मध्ये ओबीसी आरक्षणाबाबत जी परिस्थिती असेल तीच राहील असे सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले आहे। 4 आठवड्यात नोटिफिकेशन काढून 4 महिन्यात निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत। यामध्ये आता 2022 पूर्वी ओबीसी आरक्षणाबाबत जी स्थिती होती तशीच राहील। त्यानुसार पूर्वी जेवढ्या जागा होत्या तेवढ्याच जागा कायम राहणार आहेत। त्या ज्या ठिकाणी निवडणुका घेणे शक्य होणार नाही त्याबाबत अडचण असल्यास सुप्रीम कोर्टात अर्ज करून निवडणूक आयोगाला वेळ वाढवून घेता येऊ शकतो असेही वकिलांनी सांगितले। निवडणुका घेण्यास आक्षेप नसल्याचे यावेळी राज्य सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे। दरम्यान या काळात सुप्रीम कोर्टात ओबीसी आरक्षणावरून सुनावणी सुरूच राहणार आहे। याबाबतचा अंतिम निकाल आल्यानंतर सुप्रीम कोर्टाचा आदेश सर्वांना मान्य करावा लागणार असल्याचे